घरच्या घरी पावभाजी मसाला हे दिलेल्या प्रमाणामध्ये 100 ग्राम मसाला तयार होतो आणि अतिशय चविष्ट हा मसाला होतो। तुम्ही नक्की हा घरच्या घरी करून बघा। पावभाजी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूया। मी इथं मिरी घेतली आहे 1 टीस्पून, ती भाजून घेते, वास येईपर्यंत भाजायची आहे। तर 3 स्टार फूल आहेत ते पण भाजून घ्यायचे थोडेसे। 2 इंच दालचिनी, 1 मोठी विलायची, 7-8 लवंगा भाजून घेतल्या। जिरे आणि बडीशोप मी इथे एकत्र भाजते, दोघांना भाजण्यासाठीचा वेळ सेम लागतो। तर इथं मी मेथीदाणे घेते, मेथीदाणे 1 टीस्पून घेतलेत, ते पण चांगले असे भाजून घ्यायचे आहेत खमंग। आता मी इथं धणे घेते, धणे भाजून घ्यायचे आहेत। हे धणे 1/4 कप आहेत। 2 तेजपानं घेतली आहेत, ते तोडून घातली आहे म्हणजे चांगले भाजतील। आता कसुरी मेथी घेतली आहे, कसुरी मेथी पटपट हलवत भाजायची आहे कारण ती लवकर करपते। मी इथं काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही बेडगी मिरची घ्या किंवा काश्मीरी लाल मिरची घ्या, कोणतीही चालेल। सगळे मसाले एका ताटामध्ये थंड करून घ्यायचेत आणि उरलेले पावडर मसाले एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचेत। हा झाला आपला मसाला तयार। पावभाजी मसाला हा तवा पुलावसाठी चालतो। आलू पराठ्यांमध्ये 1 चमचा टाकला तर आलू पराठ्यांची टेस्ट वाढते। तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।